नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. कॅनरा बँकेमध्ये विविध पदांकरता रिक्त जागा भरायच्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 500 पेक्षा अधिक जागा भरण्याकरिता याकरता तुम्हाला याच्यामध्ये अर्ज लिहायचा आहे. सो याच्यासाठी पात्रता जी आहे ती किमान पदवी असणं आवश्यक आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर कॅनरा बँकेच्या जिथं आउटलेट्स आहेत त्याच्यामध्ये तुमची वॅकन्सी आहे. याच्यामध्ये पेमेंट किती असणार आहे, काय असणार याच्याविषयी आपण डिटेल जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी हा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोकरीविषयक ताज्या घडामोडी दररोज तुमच्या अपडेट्स लिस्टवरती येतील. ही बँकेची जी व्हॅकन्सी निघालेली आहे ती DPRMच्या अंतर्गत निघालेली आहे. संपूर्ण भारतामध्ये ॲक्च्युली हे व्हॅकन्सी निघालेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये 500पेक्षा अधिक जागा याच्या आहेत. सो याच्यासाठी पद कोणतं आहे तर DPRM म्हणजे जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल तो त्याच्यासाठी ट्रेनी या पदाची आवश्यकता असते. सो या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रकारची कामं होतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये जॉबचं डिस्क्रिप्शन तुम्हाला जर रिक्रुटमेंट झाली तुमची तर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जॉब कशा प्रकारे करायचा आहे तो दिलेला आहे. बिल्ड अँड मेंटेन अ स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स अँड इन्स्टिट्यूशनल क्लायंट्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या एरियामधले असे काही क्लायंट त्याच्यामध्ये तुम्हाला हिट करायचे आहेत ज्यांचं जे स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्डअप करायचे आहे, ज्यांचं हाय ग्रॉस किंवा नेटवर्थ ज्यांची जास्त आहे, म्हणजे उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय ज्यांचं पेमेंट जे आहे ते 1 लाख 2 लाख अशा रेंजमध्ये आहे. सो अशा चांगल्या कस्टमर्सला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. त्यांना तुम्हाला बँकेच्या वेगवेगळ्या स्कीमच्या संदर्भामध्ये माहिती द्यायची आहे. सो ॲक्ट ॲज अ प्रायमरी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ऑल क्लायंट इन्क्वायरीज अँड कन्सर्न. म्हणजे त्यांच्याविषयी जर कोणत्या त्यांना अडचणी जाणवल्या, त्यांना त्यांचे पैसे कुठंतरी सुरक्षित ठेवायचे आहेत बँकेमध्ये, सो तुमची कॅनरा बँक कशा प्रकारे बेस्ट आहे सो हे त्यांना पटवून देता आलं पाहिजे. तुम्हाला त्यांना वेळोवेळी कॉल करता आले पाहिजेत, मेसेजेस करता आले पाहिजेत आणि त्याच्यासोबत एक हेल्दी रिलेशनशिप कशा प्रकारे मेंटेन ठेवता येईल या दृष्टीने हा जॉबचा डिस्क्रिप्शन आहे. सो आयडेंटिफाय अँड पर्पज अपॉर्च्युनिटी टू एक्सपांड क्लायंट बेस. मग अशाच प्रकारे तुमचं सॉफ्ट स्किल जे आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे त्याच्यावरती सुद्धा तो कस्टमर जो आहे तो इम्प्रेस होऊ शकतो. दॅट्स वाय की तुम्हाला ते जे अपॉर्च्युनिटीज आहेत ते तुम्हाला ग्रॅब करता आले पाहिजेत. डेव्हलप स्ट्रॅटर्जी फॉर क्रॉस सेलिंग अँड अपसेलिंग फायनान्शियल प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस अँड जनरेटिंग ब्रोकेजेस. सो वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला प्रोडक्ट्स जे आहेत, फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहेत कॅनरा बँक प्रोव्हाइड करते त्या सगळ्या तुम्हाला त्या क्लायंट बेसला पोहोचवता आल्या पाहिजेत. ते तुमच्या स्किलवरती डिपेंड असणार आहे. मग यासाठीच एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला 2 वर्षाचा असणं आवश्यक आहे. तो दिलेला आहे खाली वर्क एक्सपिरियन्समध्ये. आपण तिथे येणारच आहोत, पण त्याआधी आणखीन बघूयात काय काय क्वालिटीज आवश्यक आहेत. याच्यामध्ये जे इंटरनल पॉलिसी आहे ते तुम्हाला क्लायंटपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. फॅसिलिटेट ऑनबोर्डिंग प्रोसेस फॉर न्यू क्लायंट्स. नवीन क्लायंट्स जे आहेत तुम्हाला शोधता आले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला बँकेचा काही डेटाबेस प्रोव्हाइड केला जातो आणि त्यानुसार तुम्हाला ते कस्टमरची लिस्ट दिली जाते. मग त्यांना तुम्हाला रेग्युलर कॉल करणं, तुमच्या फायनान्शियल सर्व्हिसेस त्यांना एक्सप्लोर करणं, तुम्हाला जर काही क्रेडिट कार्ड पाहिजे असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्यांच्यापर्यंत पोचून त्यांची जी अकाउंट्स आणि सर्व्हिसेस आहे ते इफिशियंट पद्धतीने कशाप्रकारे होईल सो याकरता तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंगचा वापर करून तुम्ही तुमचे कस्टमर बेस वाढवू शकता आणि अल्टिमेटली याचा कंपनीला फायदा होणार आहे किंवा बँकेला फायदा होणार आहे. सो आणखीन काय क्वालिटीज आपण याच्यामध्ये बघूयात. इन्शुअर ऑल ट्रान्झॅक्शन अँड ॲडवाईस आर कंप्लायंट टू द लीगल स्टँडर्ड, प्रिपेअर डिलिव्हर रेग्युलेटरी परफॉर्मन्स बेसिकल रिपोर्ट. सो तुम्ही वेळच्या वेळी रिपोर्ट तयार केले पाहिजेत की ह्या क्लायंटचं असं म्हणणं आहे, ही सर्व्हिस त्याला आवडलेली आहे, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, तो कस्टमर सॅटिस्फाय आहे का, मग त्याचं रेटिंग त्याचं दिलं पाहिजे. DPR प्रोजेक्ट रिपोर्ट जे असेल कोणाचे फाईल्स वगैरे, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तयार करता आल्या पाहिजेत. ॲड्रेस अँड रिझॉल्व क्लायंट इश्यू अँड कंप्लायंटरी प्रॉम्प्टली इन्शुअर हाय लेवल ऑफ क्लायंट सॅटिस्फॅक्शन. म्हणजे याच्यामध्ये कस्टमरला जास्तीत जास्त पद्धतीने चांगली सर्व्हिस तुम्ही कशाप्रकारे देऊ शकता. क्लायंटला समजा काही इश्यू आले तर ते इश्यू तुम्ही व्यवस्थित ॲड्रेस करून ते प्रॉपरली सॉल्व्ह केले तर तो कस्टमर बेस तुमचा वाढू शकतो. मग याकरता हे तुमचं टोटल DPRMचं ऑल इंडियामध्ये जे काही रिक्रुटमेंट्स लागणार आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, सो त्या तुम्हाला याच्यामध्ये फुलफिल करायच्या आहे. त्यासाठी वर्क एक्सपिरियन्स जो आहे तो 2 वर्षाचा आहे आणि याकरता तुम्हाला जे पेमेंट्स आहे, जे पॅकेज तुम्हाला देण्यात येईल तर 20,000 रुपये पर महिना आणि प्लस इन्सेंटिव्ह इन द सेन्स तुम्हाला समजा काय ट्रॅव्हल अलायन्सेस आलं किंवा कस्टमरच्या तुमचा एखाद्या वेगळ्या तालुक्यात असला कस्टमर तर तुम्हाला तिथपर्यंत जाऊन तिथला मग स्टे असेल, तिथलं हॉटेल चार्जेस, तुमचे जेवायचे चार्जेस, या सगळे DA इन्सेंटिव्हच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त कस्टमर आणले तर त्या कस्टमरला तुम्हाला एक इन्सेंटिव्ह दिली जाते ठराविक अमाऊंट. मग ते पगारापेक्षा जास्त अमाऊंट
ती असू शकते. इन द सेन्स तुमच्या परफॉर्मन्सवरती ते डिपेंड असतं. आता याच्यामध्ये इंडस्ट्रियल टाईप कोणकोणती इंडस्ट्री आहे? सगळ्यात पहिले बँकिंग आहे का, तर कॅनरा बँकेची ही सिस्टर ब्रांच आहे. त्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस, वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्स असतील, स्कीम्स असतील, लोनच्या स्कीम्स असतील, त्या तुम्ही सांगू शकता. आणि ब्रोकिंग, ह्यातून तुम्ही कमिशन मिळवू शकता. सो फंक्शनल एरिया जो आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. जितकी जास्त गुंतवणूक तो करेल त्याच्या गुंतवणुकीच्या काही ठराविक टक्के तुम्हाला इन्सेंटिव्ह दिले जातील. आणि ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन जे आहे ते कोणतीही डिग्री असणं आवश्यक आहे, ग्रॅज्युएशन असणं आवश्यक किमान. आणि त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, त्याच्यासाठी लँग्वेज एकदम फ्लुएंट पाहिजे वेगवेगळ्या, आणि इंग्रजीमध्ये तो जर चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकत असाल तर मग आणखीनच त्याचा जो रोल आहे तो रोल आणखीनच चांगल्या प्रकारे डिफाईन होऊ शकतो. सो याच्यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला canmoney.in यावरती जायला पाहिजे किंवा कॅनरा बँक सिक्युरिटीजसाठी जायला पाहिजे. यासाठी व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे बघा, 7208 92 47 98. आणि टोल फ्री नंबर पण आहे 180010313669. सो याच्यावरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.